राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये कधी नव्हे ते अनेक वर्षानंतर मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र मेच्या नंतर पावसाने उघडीप दिली आहे. शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढलेली. आज 10 तारीख आहे आणि 10 तारखेला पूर्णतः मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये तेही तुरळक प्रमाणात पाऊस पडतोय आणि यामुळेच कुठेतरी बळीराजा जो आहे तो हवालदिल झालाय. शेतकऱ्यांनी शेतीतील सर्व कामे रखडलेली ती कामं करून घेतलेली आहेत. बियाणे, खत सर्व खरेदी करून घेतलेली. मात्र पावसाने खंड दिलाय. हा पाऊस किती दिवस खंड देणार आहे आणि पुढची काय परिस्थिती राहणार आहे हे जाणून घ्यायचे आपल्यासोबत डॉक्टर कैलास डाकोरे आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे ते प्रमुख आहेत. सर, मे महिन्यात पाऊस पडला मात्र आता मोठा खंड दिलाय. काय सांगाल, कधी पाऊस पडेल आणि पेरण्या कधीपर्यंत करतील? आपल्या इकडं सहसा मराठवाड्यात जो पावसाचं आगमन होते मान्सून ते 9 ते 11 जूनच्या दरम्यान होतं. आणि जरी यावर्षी मान्सून लवकर आला असेल काही भागामध्ये मराठवाड्याच्या आणि काही विशेष करून महाराष्ट्रामध्ये, तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहूया की साधारणतः 12 ते 19 हा जो आठवडा आहे त्या पिरियडमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं दिसते, असं की त्या पिरियडमध्ये आपल्याकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि असंही आपलं जरी का मान्सून लवकर नसेल, ज्यावेळेस आपण पाहिलं मागच्या 5-6 वर्षात, तर ह्याच पिरियडमध्ये आपल्याकडे मान्सूनचं आगमन होत असते. आणि आपली जी पेरणी आहे ती जवळपास एक 25 जूनच्या अगोदर किंवा त्या जवळपास एंड ऑफ जूनपर्यंत संपत असते. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्त हवालदिल होण्यासाठी नाही, या आठवड्यात पण वाट पाहूया साधारण येणाऱ्या अजून 2-3 दिवसानंतर 12 ते 19मध्ये. आणि शेवटी जून महिन्यामध्ये एक साधारणतः 26 ते पुढचा जो आठवडा आहे त्या पिरियडमध्ये सुद्धा पाणी दाखवते चांगलं. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला पाऊस आल्यानंतर थोडा काही गॅप पण मिळणार आहे पेरणी करण्यासाठी. तर फक्त आपण आता प्रतीक्षा करू शकतो की जास्त हे नाही की फार लांबलं असातले प्रकार नाही. मे मध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे आपल्याला सर्वांनाच जास्त मानसिकता तयार झाली की बाबा आता हा पाऊस कंटिन्यू असाच राहावा. आणि आपला मान्सूनचा जो दाखवण्याचा पिरियड नेमका आजपासून सुरू होतो मराठवाड्यामध्ये. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फार असं हे होऊ नये किंवा परेशान होण्याची आवश्यकता नाही. मराठवाड्यामध्ये कोणत्या काळामध्ये आता येणाऱ्या दिवसांमध्ये केव्हा पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे? साधारण 12 ते 19चा जो आठवडा आहे तिथं थोडं दाखवते चांगल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी. तर त्यामुळे त्यावेळेस पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि जवळपास जर का तो पाऊस आपला 75 ते 100 मेच्या ह्या याच्यामध्ये बसला झाला पाऊस, निश्चित होण्याची शक्यता पण आहे. तर आपण निश्चित त्याच्यानंतरचा थोडा वापसा झाल्यानंतर पेरणी करू शकता. आता कसं झालंय, मे मध्ये पाऊस पडलाय, शेतकऱ्यांची कामं खोळंबली होती, आता कामं केलेत. सुरुवातीला ह्या 12 ते 19 मध्ये पाऊस पडला, ते किती पडला आणि त्याच्या किती पडल्यानंतर पेरण्या करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? आपण दरवर्षी आपली काळी जमीन आहे, आपण सहसा 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्याला आवश्यक असतो. आणि आपण त्याच्यानंतर पाहतो हा पाऊस पडल्यानंतर एक साधारणतः 4-5 दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे का, कारण आपल्याला जर्मिनेशनसाठी तो आवश्यक असतो. आणि तशा प्रकारचा पाऊस झाल्यानंतरच आपण आपल्या जिल्ह्याने आपण शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून म्हणा, आपल्या ॲडवायझरीच्या माध्यमातून ही माहिती देत असतो की ह्या भागामध्ये त्या मागच्या 5 दिवसात 8 दिवसात एवढा पाऊस झाला आहे, तर आपल्या इकडे पेरणी करायला हरकत नाही. तर त्यामुळे आपण 75 ते 100 मिलीमीटर हा जो थंब रूल आहे ते झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये. म्हणजे 12 ते 19 आणि नंतर पुढच्या 26 पासूनचा आठवडा एक आहे, त्यामध्ये पण पाऊस दिसतो. म्हणजे आपल्याला थोडी मोकळीक जरी झाली, वापसा जरी झाला, 12 ते 19 पाऊस पडला, तर त्याच्यानंतर आपल्याला सहसा 2-4 दिवस मिळाले चांगले, निश्चित आपल्याला पेरणी करायला स्कोप आहे तिथं. एकूणच बघायला गेलं तर 12 ते 19च्या दरम्यान पाऊस आहे आणि त्यानंतर 26चे त्याचा एक पूर्ण आठवडा पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड करू नये. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.